अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात येत आहेत। माजी IPS आणि याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। 2014च्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू अशी धमकी मतदारांनी दिली होती आणि अजित पवारांच्या याच वक्तव्याविरोधात सुरेश खोपडे यांनी बारामती कोर्टामध्ये याचिका केली होती। येत्या 16 डिसेंबरला अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले। मतदारांच्यावरती दबाव आणणे, धमकी देणे, भीती घालणे आणि मग तो इंडियन पिनल कोड 171 क आणि फ खाली गुन्हा आहे। मग तो मी बारामती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला मी तो गुन्हा दाखल केला। अजित पवार आणि माझं व्यक्तिशः काही भांडण नाही, मी त्याच भागात राहणार आहे। परंतु भारतीय इलेक्शन्स ह्या फ्री आणि फेअर चांगल्या वातावरणात व्हाव्यात, लोकशाहीचं रक्षण व्हावं, राज्यघटनेचं रक्षण व्हावं या हेतून प्रेरित होऊन आमचे जे सहकारी ॲडव्होकेट सोमेश आणि ॲडव्होकेट रवींद्र यांच्या सहाय्याने आम्ही ती केस लढवतोय। पुरावे सादर केल्यानंतर कोर्टाने पुन्हा ही केस CRPC कलम 202 प्रमाणे पोलीस स्टेशनला इन्क्वायरीसाठी पाठवली, पण पोलिसांनी कमीत कमी 3 ते 3.5 वर्षाचा कालावधी घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट म्हणजे अजित पवार यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा होत नाही असा दाखल केला होता। प्रत्यक्षदर्शनी पुरावा कसा आहे हे ऑनरेबल कोर्टाला पटवून दिलं आणि ते कोर्टाला पटलेलं आहे। त्यामुळे कोर्टाने IPC कलम 171F प्रमाणे अजित पवार यांच्याविरुद्ध समन्सची बजावणी केलेली आहे आणि त्यांना 16/12/2024 रोजी व्यक्तिशः हजर राहण्यास सांगितलेलं आहे।